केलं की चालू झालं. हां झालं. हे बघा हां, चालू झालं, बरोबर. आता जेव्हापासून करायचं त्यावेळेला तू क्लिक राहून कर. राहून कंटिन्यूस काय क्लिक प्रॉब्लेम जाऊ द्या. बस, चल. डायरेक्शन बरोबर आहे. हां ठीक आहे. येतोय का बरोबर? ठीक आहे चल. आहे ना? हां बरोबर आहे ना, एक बरोबर. मिनटं वाजू इथे. तुम्ही मग चला लाल हां हां बरोबर बरं चालेल. लाल नाही अटेंड लॉक नाही. तू थोडं मागं सोडून घे, पण थोडं मागं झालं. तर काय परत टाकायला लागेल? नाही ना कंटिन्यू म्हणलं काय बंद आहे. जर 3 मिनिटं काय नाही केलं तर ब्लॉक होईल. हॅलो हॅलो ते त्याला द्यायचं नितीनला. हॅलो हॅलो आवाज येतो का सगळ्यांपर्यंत? येते येते. जास्त येतो. अरे हा म्हणून तरी आवाज की दुनिया के दोस्तों, हम सब दोस्त हैं। ये जो पीछे देख रहे हैं पैनल, हम 87 के दोस्त हैं। अभी यहाँ पे बहुत थोड़े लोग हैं, लेकिन हम टोटल 157 है, 157। अभी ये जो 157 है पूरे के पूरे पूना में नहीं है, पूना में कुछ है, महाराष्ट्र में कुछ बॉम्बे, अहमदाबाद और आउट ऑफ इंडिया भी है, ऑस्ट्रेलिया में है, दुबई में है, अबू धाबी में है। हम लोग 157 है और आप भी हमारे दोस्त हैं। तो हम आपसे कुछ गुफ्तगू करने चाहते हैं, कुछ बात करना चाहते हैं, और ये बातें हम करना चाहते हैं संगीत के माध्यम से। मैं संगीत की टीम को बुलाना चाहता हूँ। सुजाता प्लीज कम एंड टेक द चार्ज ऑफ द माइक। तालियां बजाओ रे अपनी माइक। आवाज येतोय सगळ्यांना? नमस्कार. नमस्कार. राजेशने जरा जास्त जोरात सुरुवात केली आहे. इथल्या सर्व आदरणीय ज्येष्ठ उपस्थित मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली. आजचा कार्यक्रम सादर करणारा कलावृंद तो इथे बसलेला आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करून पूर्णत्वास देण्यासाठी अतिशय मेहनत घेणारे पडद्यामागचे कलाकार हे जे खाली बसले बघा, 87चा टी शर्ट घातलेले, आम्ही सगळे 1987च्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. आणि हा जो बाहेर चाललाय ना आता जोरात ओरडला, तर त्याने सगळे म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन रजिस्टर वगैरे चेक करून सगळ्यांचे नंबर पत्ते मिळवण्याचा प्रयत्न केला, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि सगळ्यांना गोळा करण्याचं काम केलं. आणि हे सगळे त्या व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष, संस्थापक वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते. तर तुम्हा सगळ्यांना माझा मनपूर्वक स्नेह नमस्कार. आजची ही संध्याकाळ म्हणजे केवळ गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर ही संध्याकाळ अशी आठवणींची राहणार आहे, प्रेमाची, आपुलकीची आणि सुरेख सहवासाची. आज आम्ही तुमच्यासोबत काही सुंदर क्षण जगणार आहोत. शरीराचं वय वाढतं, मनाचं नाही. आणि त्याच मनाला आपल्या काळातील जर अगदी आवडीच्या गाण्याची साथ मिळाली तर ते पुन्हा पुन्हा मन तरुण होतं, पुन्हा त्या आयुष्यात एक टवटवीतपणा येतो. या गाण्यांमुळे एक पुन्हा जुन्या काळातलं एक आठवणीची रम्य अशी सफर घडून येते. असा टवटवीतपणा जो पहिल्या पावसाच्या सरीने येतो ना तसा. तर आज आपण पुन्हा त्या काळात जाणार आहोत जेव्हा घरात एकच रेडिओ असायचा आणि त्या एकाच रेडिओवर सगळं कुटुंब गाणी ऐकायचं. अगदी लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत शांतपणे गाणी ऐकायचे. माणूस आयुष्यात खूप काही कमावतो, पैसा, घर, संपत्ती, माणसं, पण शेवटी सर्वात मौल्यवान काय माहितीये? आठवणी. आणि त्या आठवणींना माणूस तर आहेच, सगळ्यात महत्वाची माणुसकी तर आहेच आहे, पण त्या माणुसकीसाठी, त्या माणुसकी जपण्यासाठी आपल्याला आठवणी असतील तर अजून उत्तम. त्या आठवणींना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्याचं कोणात असेल ते संगीतामध्ये आहे. एक जुनं वाक्य आहे, जुनी गाणी ही जुन्या मित्रमैत्रिणींसारखी असतात, जितकी जुनी तितकी जास्तच प्रिय होतात. आज आपण 50, 60, 70च्या दशकातील त्या सुवर्ण काळात पुन्हा एकदा फेरफटका मारणार आहोत.
त्या काळात मोबाईल नव्हते, यूट्यूब नव्हतं आणि अशी सतत गाणी ऐकायला मिळतील अशी काही साधनं नव्हती. घरात एकच रेडिओ असायचा आणि मनात मात्र सूर असायचे. विविध भारती होते, आजही आहे, आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्रितपणे गाणी ऐकायची सवय होती. एखादं आवडतं गाणं लागलं की सगळे 2 मिनिटं थांबायचे आणि त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचे. आज हजारो गाणी आपल्या खिशात आहेत, पण त्या रेडिओच्या गाण्याची सर त्याला नाही. ठीक आहे वर म्हणून आज आपण गाणी ऐकणार नाही, तर ती जगणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्याची सुरुवात ही आपण ईशस्तवनाने करतो, तशीच आजही करणार आहोत. आज आपण संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ओंकार प्रधान रूप गणेशाचे या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सुमन कल्याणपूर या अत्यंत गोड गाण्याच्या गायिकेने अजरामर केलेले हे भक्तिगीत किंवा अभंग म्हणूया आज सादर करणार आहेत आपल्यासमोर चित्रा पेंढारकर. एक छोटीशी गोष्ट आपल्याला माहीतच असेल, सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं, अतिशय वाईट. त्यांनाही आपण आज हे भक्तिगीत समर्पित करूया. तर ऐकूया ओंकार प्रधान रूप गणेशाचे सादर करताय चित्रा पेंढारकर. गणरायाचे स्मरण झाल्याच्या सुरेल गायनाने आजच्या कार्यक्रमाची खूपच छान सुरुवात
प्रेमावर हजारो गाणी आहेत, हजारो कविता लिहिल्या गेल्या आहेत, शेकडो चित्रपट आले. पण काही गाणी अशी असतात ना जी काळाच्या पुढे जातात. आता जे गाणं आपण सादर करणार आहोत ते यापैकीच एक आहे. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिमालय की गोद में या चित्रपटातील हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आहे. स्वरबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. या गीताला भावनांचा राजा असं ज्यांना म्हटलं जातं त्या मुकेश यांचा स्वर लाभला आहे. मुकेशजींना तर एक छोटीशी गोष्ट सांगते. राज कपूर यांचा खरं तर खास आवाज मुकेश म्हणजे. राज कपूर म्हणायचे मी पडद्यावर अभिनय करतो पण माझ्या मनाचा आवाज मुकेश गातो. किती छान शब्दात कौतुक केले राज कपूर यांनी. या गाण्यात चित्रपटातील नायकाला अगदी त्याला हवी तशी त्याच्या मनासारखी चंद्रासारखी प्रेयसी मिळाली आहे आणि तेच भाव तो या गाण्यातून व्यक्त करत आहे. तर ऐकूया चांद से महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. सादर करीत आहे श्री बिपिन मोदी. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था, तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. ना कसमें है ना रस्में है, ना शिकवे है ना वादे हैं. ना कसमें है ना रस्में है, ना शिकवे है ना वादे हैं. एक सूरत भोली भाली है तो मैं ना सीधे सादे हैं, तो मैं ना सीधे ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था, हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था. मेरी खुशियाँ ही ना पाते मेरे गम भी सहना चाहे. मेरी खुशियाँ ही ना पाते मेरे गम भी सहना चाहे. लेकिन ख्वाबों में लोगे मेरे दिल में रहना चाहे, मेरे दिल में रहना चाहे. इस दुनिया में कौन था ऐसा जैसा मैंने सोचा था,
अगदी मनासारखी प्रेयसी मिळायला सुद्धा भाग्यच लागतं नाही. 87 मध्ये घेऊन जातो तू. प्रेम हा विषय असा आहे की त्यावर किती बोललं लिहिलं तरी कमीच आहे. हा विषय कधी जुना होऊ शकत नाही. आता गंमत अशी आहे की पूर्वी प्रेम व्यक्त करायला फार हिंमत लागत असेल, खूप वेळ जात असेल आणि त्यामुळे अनेक प्रेमकथा त्या अर्ध्यातच मिळून जात असेल. आता सारखं इन्स्टंट नाहीये काही. आता प्रेम, लग्न, घटस्फोट सगळं एकदम एक वर्षात. ते कशानेच टिकत नाही. पूर्वी 2 रुपयाचं गजरा जे काम करायचं ते आता 2 लाखांचं गिफ्टही करत नाही. प्रेम जगण्यात जास्त मजा आहे नाही का? या प्रश्नाचं उत्तर नेहमी मिळेलच असं नाही. बरेचदा ते कठीण होऊन जातं. सहजपणे मिळेल असं खूपच कमी वेळा होतं. गोष्टी छोट्या छोट्याच असतात पण नाही मिळत उत्तर. पुढे शाळेतल्या नायिकेला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की नाही ते ऐकूया ती काय म्हणते त्यानंतर. हे गीत आहे छोटीसी बात या चित्रपटातलं. गीतकार योगेश आहेत. योगेशाने फार गाणी लिहिली नाही पण जी काय लिहिली ती अगदी मनात घर करून गेलेली आहे. जसं आनंद चित्रपटातली गाणी आहेत, कहीं दूर जब दिन ढल जाए किंवा जिंदगी कैसी है पहेली हाय. तसंच हे आताचं गाणं आहे. खूप सुंदर गाणं आहे. विद्या सिन्हा या सहज सुंदर अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीवरती चित्रित झालेलं आहे. ओळखायला येते? गाणं सांगता येईल? गाणी की बरोबर. याचे संगीत असे आणखी बरेच प्रश्न आहेत पुढे. याचे संगीतकार आहेत सलील चौधरी. सलील चौधरी हे असे संगीतकार होते की ज्यांनी भारतीय आणि पाश्चात्य त्या दोन्ही संगीताचा अप्रतिम मिलाप आपल्या गाण्यांमध्ये केला आहे. हे गीत गायला आहे आपल्या लाडक्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी. आता इथे सादर करणार आपल्यासमोर पद्मजा नामरूळ. किसके जाने के बाद तेरे फिर उसकी छोटी छोटी सी बात न जाने वो अनजान पर डर गए न जाने क्यों वो अनजान पर सजे फिरे नए नए सपने हर सपनों के मेरे न जाने क्यों होता है जिंदगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी छोटी छोटी सी बात न जाने क्यों वही है सफर है
मर्यादेतच राहिलेली बरी. असं का झालं तसं का झालं शोधतच नाही असेल. आता थोडं वातावरण बदलूया. थोडं जरा एक निरागस प्रेमाचं गाणं आहे. 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया या चित्रपटातलं. नव्या पिढीला प्रेमाची एक निरागस व्याख्या दिली या गाण्याने आणि या चित्रपटाने. संगीतकार राम लक्ष्मण, गीतकार असद भोपाली आणि स्वर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे महान गायक SP बालसुब्रमण्यम. या चित्रपटातलं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं आणि आजही विशेषतः लग्न समारंभात ऑर्केस्ट्रामध्ये हमखास गाणं ऐकायला मिळतं. प्रेमात पडलेल्या माणसाला वेळ कसा जातो ते कळत नाही आणि प्रेमात पडून नंतर लग्न केलेल्या माणसाला पगार कसा संपतो ते कळत नाही. ओके 22 मिनिटं झाली. आज हे गाणं आपण श्री प्रकाश पवार यांच्या आवाजात गाणार आहोत. यांच्या आवाजात सादर करणार आहोत. गाण्याचे शब्द आहेत दिल दीवाना बिन सजना के माने ना. दिल दीवाना बिन सजना के माने ना. दिल दीवाना बिन सजना के माने ना. ये बदला है समझाने से समझे ना. ये बदला है समझाने से समझे ना. धक धक बोले ईद उठ डोले हिंदरे ना. ये बदला है समझाने से समझे ना. ये बदला है समझाने से समझे ना. दर्द जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानो. हो दर्द जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानो. प्यार बुलाए दुनिया रोके किसका कहना मानो. तुमसे मिले बिन दिल को कुछ भी सूझे ना. ये बदला है समझाने से समझे ना. ये बदला है समझाने से समझे ना.
लस लस में मोहब्बत दौड़े और भारी हो बन के लहू लस लस में मोहब्बत दौड़े और भारी प्यार में सब कुछ हार दिया पर हिम्मत कैसे हारी कहे दो दुनिया दिल का रास्ता रोके ना ये बदला है चमन जाने से समझेना ये बदला है चमन जाने से समझेना दिल दीवाना बिन सजना के माने ना ये बदला है समझाने से समझेना ये बदला है समझाने से समझेना थैंक यू खूप छान मस्त. पूर्वी प्रेमपत्र पाठवायला 4 दिवस लागायचे, उत्तर मिळायला काही आठवडे, आणि समजा पत्र हरवलं तर लग्नपत्रिका म्हणजे दुसऱ्याशीच लग्न झाले. आता असंच एक नटखट चंचल खोडकर पण अतिशय मधुर गीत ऐकूया. हे गाणं ऐकलं की प्रत्येकालाच आपलं तारुण्य आठवे, पहिली भेट आठवे, त्या आधी वाढलेली हृदयाची धडधड आठवे. ही भावना कधी ना कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात आलेली असते आणि ही धडधड अतिशय हवीहवीशी वाटते. आणि आताच्या या वयात जर धडधड वाढली तर काय होईल? एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास. त्याच्यामुळे आता काही धडधड उपयोगाची नाहीये. तर मधुमती या चित्रपटातलं दिलीप कुमार आणि वजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत लिहिलं आहे शैलेंद्र यांनी, संगीतबद्ध केलं आहे सलील चौधरी यांनी, आणि स्वरसाज आहे गान कोकिळा लता मंगेशकर यांचा. आज आत्ता हे गीत सादर करत आहेत चित्रा पेंढारकर. गाण्याचे शब्द आहेत घडी घडी मोरातील धडकी.
33 मिनिट झाले. पूर्वीची गाणी सुद्धा इतकी सुंदर का होती पाहिजे. या प्रश्नाचं खरं उत्तर लता दिदीनेच दिलंय. त्या म्हणाल्या की आम्ही गाणं गात नव्हतो तर ते जगत होतो. पूर्वीचं गाण्याचं रेकॉर्डिंग आजच्यासारखं वेगवेगळं होत नसे. गायक, वादक, कोरस सगळे एकाच स्टुडिओमध्ये उभे राहायचे. एक चूक झाली की पुन्हा सुरुवातीपासून पुन्हा रेकॉर्डिंग, तीच मेहनत पडावी लागली आणि आजची गाणी ही आपण जी ऐकतो आता ती अजरामर झाली. आता संगणकाच्या मदतीने सूरही दुरुस्त करता येतात. तेव्हा सूर, शब्द, भावना सगळं एका टेक मध्ये ओके व्हायला लागायचं. आता पावसाला सुरुवात झाली आहे. पहिला पाऊस पडला की मातीचा वेगळा सुगंध येतो आणि त्याबरोबरच आठवतात जुनी गाणी किंवा एखादं अगदी मनाच्या जवळ असलेलं जुनं गाणं. पावसाळा आणि चित्रपट संगीत यांचं एक वेगळंच नातं आहे. त्याला अनुसरूनच आताचं हे गीत आहे 1967 सालच्या मिलन चित्रपटातलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, स्वर भारतरत्न लता मंगेशकर आणि मुकेश. आणि आता आपल्यासमोर सादर करत आहेत श्री विपिन मोदी आणि पद्मजा रामारूड. सावन का महीना पवन करे शोर. सावन का महीना पवन करे शोर. पवन करे शोर. पवन करे शोर. अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर. पवन करे शोर. हाँ जिया रे झूमे ऐसे जैसे बनवाना चे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जिया रे झूमे ऐसे जैसे बनवाना चे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जिया झूमे से जैसे बनवाना चे मोर. राम गजब डाले हे गुरवैया. राम गजब डाले हे गुरवैया. ओए गुरवैया के आगे चले ना कोई जोर. जिया रे झूमे ऐसे जैसे बनवाना चे मोर. सावन का महीना पवन करे शोर. जिया रे झूमे ऐसे जैसे बनवाना चे मोर. जाना कहाँ है तुझे नदिया किनारा. जाना कहाँ है तुझे नदिया
किनारा मर्जी है तुम्हारी ले जाओ जिनसे दूर जिया छोड़े ऐसे जैसे बनवाना के सावन का महीना परमन करे सोर जिया झूमे ऐसे जैसे बनवाना के मोर जिया झूमे ऐसे जैसे बनवाना के मोर जिया झूमे ऐसे जैसे बनवाना के मोर खूप सुंदर अप्रतिम. या गाण्याचे बोल मी मुद्दामच नाही सांगितले. म्हटलं म्हणायचं काय नेमकं? सावन का महिना पवन करे शोर म्हणू का सोर म्हणू? मी जर शोर म्हटलं तर मी ते उभे राहून मला सोर सोर दुरुस्त केलं तर त्याच्यातच 5 मिनिटं गेली असते. डायरेक्ट पद्मजाला दुरुस्त केलं ते बोलत झालं. या गाण्यात पावसाचा आवाज नाही, पण हे गाणं ऐकलं की मनात मात्र पाऊस सुरू होतो. आणि म्हणूनच अगदी 60 वर्षानंतर सुद्धा हे पावसाच्या पहिल्या सरीचा आनंद देऊन जातं. तसं त्या पावसात भिजायचं काही वय नसतं आणि जुन्या गाण्यांवर प्रेम करायचं तर अजिबातच नसतं. बिपिन आणि पद्मजा यांच्या अप्रतिम लाजवाब गायकीने आपण छान आठवणींच्या सरीमध्ये चिंब भिजून गेलो. खूप छान. आजकाल हवामानाचा अंदाज म्हणजे विनोदच झालाय नाही. पूर्वी आजी म्हणायच्या मुंगी अंडीवर येत आहेत, उद्या नक्की पाऊस पडेल आणि पाऊस पडायचा पण. आता अगदी रेड अलर्टला सूर्यच येतो. या गाण्याचा एक रंजक किस्सा आहे. या गाण्याचं तुम्हाला माहितीच असेल, चित्रीकरण होळीत झालेलं आहे आणि ते करत असताना नदीच्या प्रवाहामुळे खूप वेळा चित्रीकरण थांबवावं लागलं होतं. पण गाणं पाहताना असं कुठेही जाणवत नाही, इतकं ते नैसर्गिक आणि छान झालेलं आहे. असं काही खरंच झालं असेल की नदीच्या प्रवाहामुळे याचं चित्रीकरण थांबवायची वगैरे वेळ आली असेल असं कुठे जाणवत नाही. याच्यावर विश्वासही बसत नाही, इतकं सुंदर झाले ते. आता आपण थोडं मराठीकडे बोलू, म्हणजे मराठी संगीताकडे, मराठी गाण्यांकडे बोलूया. मराठी चित्रपट गीत किंवा भावगीतांची खासियत म्हणजे साधे, सरळ आणि सुंदर शब्द, सुंदर ओघवती भाषा. पुढचं गाणं आहे प्रीतीचं झुळझुळ पाणी. हे गाणं ऐकलं की प्रेम हे झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यासारखी एक हळुवार भावना आहे हे जाणवतं. एक गृहस्थ म्हणाले, लग्नाच्या पहिल्या वर्षी मी बायकोसाठी रोज फुलं घेऊन जात होतो. काही वर्षानंतर त्याला विचारलं, आता काय? आताही नेतो की दूध, भाजी, दळण. म्हणजे हे झुळझुळ पाणी फक्त सुरुवातीची काही वर्षच असतं, तेवढंच वाचत. बल्या बापू चित्रपटातलं हे सुंदर गीत लिहिलं आहे मुरलीधर गोडे यांनी. याला स्वरसाज चढवला आहे ऋषिराज यांनी आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांचा. आता आपल्याकडे सादर करत आहे चित्रा पेंढारकर आणि प्रकाश पवार. प्रीतीचं झुळझुळ पाणी. प्रीतीचं झुळझुळ पाणी
मनाचा प्रेमाने गोडा दौडती आला सखे तुझा बंदा चढ प्रेमाचा रंग दे विडा प्रीतीचं झुळ झुळ पाणी जास्त आहे. आता याला छान परफॉर्मन्स म्हणायची गरजच नाही, मग स्कोर म्हणजे सगळं आता ते. हॅलो, आपल्याला याच्यापेक्षा अजून सुंदर सुंदर गाणी आहेत. आपल्याला वेळ मिळाला तर आपण परत घेऊ गाणी आणि वेगवेगळी घेऊ भरपूर. सर्वांना नाचायचं पण आहे, अजून नाचणारी पण गाणी आहेत. म्हणजे वन स्कोरच्या ऐवजी वन मोर. मॅडम, आता मी प्रश्न विचारणार आहे. हे गाणं इतकं लोकप्रिय आहे, सगळ्यांना आवडणार आहे. हे गाणं कोणत्या अभिनेता आणि अभिनेत्रीवर चित्रित झाले ते मला सांगा. सरला येवलेकर आणि बाळ कर्वे. बाळ कर्वे कोण सांगता येईल त्यांची आणखी खूप महत्वाची ओळख? खूप लोकप्रिय ओळख आहे त्याची ती. येईल सांगता? ज्याला येत असेल त्यांनी सांगावं. चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये जे गुंड्याभाऊ होते ना, त्यांनी रोमॅन्टिक गाणं गायलेले. आता गुंड्याभाऊचा चेहरा समोर आला आणि ते रोमॅन्टिक गाणं गात आहे सरला येवलेकर यांच्या बरोबर. आता बोलूया पुढच्या गाण्याकडे, त्यात पुन्हा थोडीशी मस्ती, थोडा खोडकरपणा आणि मुकेशजींचा जादू आवाज. गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी, ज्यांनी तब्बल 5.5 दशके हिंदी चित्रपटांसाठी हजारो गाणी लिहिली. अगदी नौशाद पासून ते अलीकडच्या A.R. रहमान यांच्यापर्यंत त्या संगीतकारांनी त्यांची गाणी संगीतबद्ध केली आहेत. असरार अल हसन खान असं मूळ नाव आहे त्यांचं, मजरूह सुलतानपुरींचं. प्रेमात ठेच लागल्यामुळं सतत त्यांनी मजरूह म्हणजे दुखावलेला, रूह म्हणजे आत्मा, तर दुखावलेला असा अर्थ असणारे तो पण नाव त्यांनी धारण केले. खरं तर ते पेशाने हकीम होते, म्हणजे वैद्य किंवा त्यांना आपण डॉक्टर म्हणू शकतो. पण त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचा अवीट ठसा उमटवला. त्यांची अनेक प्रेमगीतं अजरामर आहेत. त्याच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा म्हणजे एकदा त्याला इंग्रजांनी विचारलं, इतकी प्रेमगीता लिहिता कंटाळा नाही येत? तर ते म्हणाले, प्रेम कधीच जुनं होत नाही, फक्त
प्रेमावरची गाणी जुनी कशी होती, त्याचा कंटाळा कसा येईल. तर आताचं हे जे गाणं आहे ते पत्थर के सनम या चित्रपटातले मनोज कुमार आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेलं आहे. स्वरबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि आता सादर करणार आहेत श्री विपिन मोदी. तौबा ये मत वाली जान, झुक जाए फूलों की डाल. तौबा ये मत वाली जान, झुक जाए फूलों की डाल. चांद और सूरज आकर मांगे तुझसे रंग जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ. तौबा ये मत वाली जान, झुक जाए फूलों की डाल. चांद और सूरज आकर मांगे तुझसे रंग जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ. तौबा ये मत वाली जान. सितम ये अदाओं की रानाइयाँ है, सितम ये अदाओं की रानाइयाँ है. कयामत क्या तेरी अंगड़ाइयाँ है. बाहर चमन हो घटा हो दनक हो, बाहर चमन हो घटा हो दनक हो. ये सब तेरी सूरत की परछाइयाँ, एक तन से उड़ता गुलाब कहाँ. तौबा ये मत वाली जान, झुक जाए फूलों की डाल. चांद और सूरज आकर मांगे तुझसे रंग जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ. तौबा ये मत वाली जान. यही दिल में है तेरे नजदीक आके, यही दिल में है तेरे नजदीक आके. मिलूं तेरी पलकों के पल के झुका के. जो तुझ साहसी सामने हो तो कैसे, जो तुझ साहसी सामने हो तो कैसे. चला जाऊं पहलू में दिल तो बसा के मेरी, ऐसी मजाल कहाँ. तौबा ये मत वाली जान. तुम्हें भी दीवानों का एक शाहज़ादा, तुम्हें भी दीवानों का
एक शाहजादा तुझे देख कर हो गया कुछ यादा, खुदा के लिए मत बुरा मान जाना, खुदा के लिए मत बुरा मान जाना, ये लब छूनिए यूं ही बेइरादा नशे में इतना ख्याल कहाँ, तौबा ये मत वाली चाँद झुक जाए फूलों की डाल, चाँद और सूरज आकर मांगे तुझसे रंग जमाल हसीना, तेरी मिसाल कहाँ, तौबा ये मत वाली चाँद। येते ना सगळं रिस्पॉन्स नाही का? मुकेशजींची गाणी ही बिपिनजींची खासियत आहे. आता इथून पुढे मी मुकेश आले सगळे. यांनी गायले म्हटलं अरे, तुम्हाला लक्षात चालू येईल आहे. की गाणं कोण गाणार आहे. सगळं येते व्यवस्थित, काय प्रॉब्लेम आली ना मुमताज डोळ्यापुढे, तवा ये मतवाली चाल अशी छोट्याशा जरा थोड्या आपल्या नाकाची काय गोड होती गाणी म्हणजे त्या काळातली गाणी आपल्याला कायम आवडत नाही, कारण त्यातल्या शब्दांचं सौंदर्य, चालींचं माधुर्य आणि भावनांचा सच्चेपणा आपल्याला भावतो. मुकेश, रफी, लता, आशा, किशोर कुमार, बाकी सगळे सुमन कल्याणपूर यांच्या गाण्याने आपलं आयुष्य खरोखर समृद्ध केलं. एकदा लता दीदीला विचारलं होतं तुमचं सर्वात आवडतं गाणं कोणतं, तर त्या म्हणाल्या कारण तुला ऐकच नाही येते. इतक्या मोठ्या कलाकारांची नम्रताच त्यांना भारतरत्न बनवते. आता आपण महाराष्ट्राच्या कोकण पट्टीवर जाऊया. इथे अथांग पसरलेला समुद्र आहे, रुपेरी वाळू आहे, माडांची वनं आहेत आणि या सफरीवर आपल्याला घेऊन जाणारे पद्मजा रामंद. गीतकार आहे शांताराम नांदगावकर, संगीत अनिल अरुण, स्वर आशा भोसले. तर ऐकूया रुपेरी वाळू तर माडांच्या वनात येना. बरत येना जवळ येना, बरत येना जवळ येना, चले जाऊन रात प्रीतीत येना, चले जाऊन रात प्रीतीत येना, प्रीतीत येना.
जवळ येईना बरात येईना जवळ येईना छंदेचा उलट विधीत येईना छंदेचा उलट विधीत येईना प्रीतीत येईना जवळ येईना प्रीतीत येईना जवळ येईना ला 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 जवळ येईना. वाह, पद्मजा दिल खुश कर दिया. अशा हसले म्हणजे काय बोलायचं. अशा वेळेला इतका असा लाडीपणा इतका छान सादर केला माझ्या आवडीचं एक गाणं मस्तच झालं. कोणाला म्हणजे आता पुढच्या सालीची काही गाणी येतील तडक फडक लोकसंगीतातली वगैरे, कोणाला छान असं मोकळं होऊन नाचावं असं वाटलं तर तुमचं जरूर स्वागत आहे. उठा, मस्त आनंद घ्या. याने सगळं गुपितच फोडून टाकलं. महाराष्ट्राला जशी संत परंपरा आहे ना, तशीच लोकसंगीताची सुद्धा समृद्ध अशी परंपरा आहे. लोकसंगीत जसं लावणी, भारुड, गवळण, गोंधळ, पोवाडा, कोळी गीत, भजन यांनी महाराष्ट्र समृद्ध झालेला आहे. ढोलकीचा ठेका, हलकी फुलकी तरीही अर्थपूर्ण शब्दरचना असलेली गाणी ते ऐकताना या चेहऱ्यावर आपोआपच येणारा असू ही आपली लोकसंगीताची खासियत आहे. ग्रामीण भागात जत्रा असते, उरूस असतो म्हणजे जत्रा, लग्न असतो, गोंधळ असतो की भंडारा असतो, अशी गाणी लागली की पाय आपोआप ठेका करतात. आता आपण असंच एक गाणं जे धमाल आहे ऐकणार आहोत. गाण्याचे गीतकार आहेत श्री वामन कर्डक, संगीतकार आहेत मधुकर पाठक आणि हे गाणं गायले श्रावण यशवंते यांनी. गाण्याचे बोल आहेत, मी आता फोडलं कोणाला ओळखायला येते. यो 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 पाहुणा सखूचा मेवणा. काहीतरी घोटाळा दिसतोय. सादर करत आहे प्रकाश. राजेश पाहुणा यावर. अच्छा, म्हणजे ह्यो तो पाहुणा आहे का काय? यो 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 पाहुणा सखूचा मेहुणा. यो 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 पाहुणा सखूचा मेहुणा. तुझ्याकडं बघून हसतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. काहीतरी बाई घडलंय खरं, हातात पाखरू पडलंय खरं. काहीतरी बाई घडलंय खरं, हातात पाखरू पडलंय खरं. मधावर माशी बसावी जशी तसाच बिलगुन बसतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. प्रेमाचा फासा टाकून असा आपलासा हा केलास कसा. प्रेमाचा फासा टाकून असा आपलासा हा केलास कसा. नवरीच्या घरा झुलाच्या पोरा आल्यात ढासा बसतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. आपल्यासाठी काय होऊया गुलाला मुगळा चिकटून बस, भेटून तुमचं दिसतंय कसं. गुलाला मुगळा चिकटून बस, भेटून तुमचं दिसतंय कसं. रोशिंकारांनी लागून निघाली असंच काहीतरी दिसतंय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग. तुझी न त्याची तुटावी जोडी, अमृताची विटावी गोडी. तुझी न त्याची तुटावी जोडी, अमृताची विटावी गोडी. म्हणून हा मेला कामाचा चेला, मोठं मोठं डोळं वाचतोय ग, काहीतरी
यो 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 पाहुणा प्रभूचा मेहुणा तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग तुझ्याकडे बघून हसतोय ग काहीतरी घोटाळा दिसतोय ग या काकांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी चंद्रकांत वडके यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्या काकूसाठी पण टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांनी डेअरिंग केली आहे. गाणं आवडलं ना सगळ्यांना? हॅलो, मी जे काय बोलतोय सगळ्यांचं अनुमोदन पाहिजे बरं का. हे जे काही 5 जण आहेत ना आमचे मित्र, या 5 जणांनी ना यार मन जिंकून टाकलं. बास पैसा बसून नाही, मन एवढं खुश आहे की काय सांगूच नका. आपोआप नाचायला पाय उठले. काय म्हणतात तुमचं सगळ्यांचं? टाळ्या टाळ्या. लोककलेचा बाज आणि आव प्रकाश तुम्ही दोन्ही राखलं. अप्रतिम सादरीकरण किती अप्रतिम होतं ते दिसलं. मधुकर पाठक यांची अशीच खूप प्रसिद्ध गाणी म्हणजे चलग सखे पंढरीला हे एक आहे आणि बाई सुया घेगलं दाभण घे हे पण त्याचं खूप लोकप्रिय गीत आहे. मला खूप आवडतात ही दोन्ही गाणी. तुम्हाला नक्कीच आवडत असतील. धमाल आली या गाण्याने. लोकसंगीताची ताकदच मोठी आहे आणि हीच आपल्या महाराष्ट्राची श्रीमंती आहे. आता पुढचं जे गाणं आहे ना ते एका उर्दू शब्दाने सुरू होतं. त्या शब्दाचा अर्थ मला तुमच्याकडून हवा आहे. तो शब्द आहे इब्तदाए. बरोबर गाणं ओळखलं? आता मला या शब्दाचा अर्थ सांगा. इब्तदाए या शब्दाचा अर्थ सांगा. कोणाला सांगताय काय? बरोबर आहे. इब्तदाए या शब्दाचा अर्थ सुरुवात. इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे. उर्दू भाषेचं एक वैशिष्ट्य आहे. अतिशय नजाकतदार भाषा आहे ती. आल्हाददायक आहे. ही भाषा कानावर पडली की जणू काही कविता ऐकत आहोत असं वाटतं. या गाण्यात प्रेमाची सुरुवात किती सुंदर शब्दात सांगितली आहे ती पहा. 1962 साली आलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटातलं त्यांनी बरोबर ओळखलं. मनोज कुमार आणि माला सिन्हा याच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर गोड युगल गीत हसरत जयपुरी यांच्या लेखणीतून उतरलं आहे. संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि गायला आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांनी. आता कोण सादर करणार आहे ते मी नाही सांगणार. एक तर चित्र आहे आणि दुसरं कोण असणार आहे मुकेश म्हटल्यानंतर बिपिन. इब्तदाए इश्क में हम सारी रात जागे. अल्लाह जाने क्या होगा आगे. ओ मौला जाने क्या होगा आगे. दिल में तेरी उल्फत के बंधन लगे आगे. अल्लाह जाने क्या होगा आगे. ओ मौला जाने क्या होगा आगे.
आँखों से दूर दूर भागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे। दिल में तेरी उल्फत के बंधन लगे धागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे। इब्तिदाई इश्क में हम दिल में जागी प्रीत दीवाना, जब से मैंने होश संभाला। दिल में जागी प्रीत दीवाना, जब से मैंने होश संभाला। मैं तेरे प्यार की सीमा, तू मेरा ही बदलाना। मेरे मन की दीवानी तेरे आगे आगे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे। इब्तिदाई इश्क में हम सारी रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, मौला जाने क्या होगा आगे। इब्तिदाई इश्क में हम तूने जब जब आँख मिलाई, दिल से एक आवाज ये आई, आँख मिलाई, दिल से एक आवाज ये आई, चल के अब तारों में रहेंगे, प्यार के तुम तो सोलाई। मुझको तेरी सूरत भी चांद रात लागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, मौला जाने क्या होगा आगे। इब्तिदाई इश्क में हम सारी रात रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, मौला जाने क्या होगा आगे। इब्तिदाई इश्क में हम अप्रतिम, खूपच छान. अशा हळूवार गाण्यातला गोडवा अगदी जपला गेला. शंकर जयकिशन हे भारतीय चित्रपट संगीतातील सुवर्ण पर्व घडवणारी जोडी. विशेषतः राज कपूर यांच्याबरोबर यांची खूपच छान जोडी जमली होती आणि अनेक अजरामर गाणी दिलीत त्यांनी. खूपच बहारदार झालं हे गाणं. मुकेशजींबद्दल मला एक सांगायचं आहे. मुकेशजी रेकॉर्डिंगच्या आधी नेहमी गीताचे शब्द अनेक वेळा वाचत असत. ते म्हणायचे शब्द समजले तरच भावना पोचतील. किती बरोबर आहे ना. म्हणूनच त्यांची सगळी गाणी अशी भावना प्रधान आहेत. आजची आपली ही संगीतमय संध्याकाळ ही एका मैत्रीचं फलित आहे. आमचे जरा जास्तच उत्साही आणि मेहनती मित्र श्री राजेश गायकवाड, श्री उत्तम सुतार जरा उभे राहिले तर फार बरं होईल. श्री राजेश गायकवाड, श्री उत्तम सुतार, श्री नरेश चौधरी, नमस्कार. श्री राजेश किर्लोस्कर, पुढे श्री नागेश कबाडे यांनी 1987 सालच्या आमच्या आबासाहेब दरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या मुलामुलींचे पत्ते फोन नंबर मिळवून एक ग्रुप तयार केला. ग्रुप तयार केल्यानंतर त्यांनी त्याचं आमचं गेट टुगेदर केलं आणि त्यातूनच या कार्यक्रमाची कल्पना सुचली. आणि त्याला आमचे गायक मित्र श्री बिपिन मोदी, श्री प्रकाश पवार, चित्रा आणि पद्मजा यांनी साथ दिली आणि आजचा हा बहारदार कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्याची संधी मिळाली.
द लिस्ट नितीन कुलकर्णी आणि एक मुलगी पण आहे. हा येस कुठे बसली? इंट्रोडक्शन द्या पुढे या पुढे. तेजस्विनी. उत्साह किती जाणार आहे बघा, शर्ट बघा त्याचे. म्हणजे अगदी 87 ही बॅच ते जपतायत. या सगळ्यांचं खरं तर जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. या सगळ्यांचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. आधी गायकांचा परिचय करून देते. खास आजच्या कार्यक्रमाचे मुकेश म्हणजे नितीन मोदी हे यशस्वी उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, संत म्हणून गायनाची आवड त्यांनी जोपासली आहे. हे वैष्णव गुजराती समाजाचे श्री विशाली महाराज मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. सोमेश्वर फाउंडेशन शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त आहेत. 9 ग्रीन पार्क हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आहेत. हे एवढं सगळं तर आहेतच, आणखी सायकलिंग ट्रेकिंगची त्यांना आवड आहे. काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास त्यांनी केलेला आहे. लेह लडाख येथे सायकलचा प्रवास केलेला आहे. हिमालयासहित अनेक मोठमोठे ट्रेक केलेले आहेत. वाचू नका मला दमायला झालं, इतके उद्योगात आहे ते. श्री प्रकाश पवार एमकॉम पर्यंत गरवारे मधून शिक्षण घेतले. 5 वर्ष कबड्डीचे कॅप्टन होते. राज्यस्तरीय कबड्डीपटू आहेत. कबड्डी बरोबरच चित्रकला गायनाची आवड आहे. सध्या सरकार मान्य इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. सौ चित्रा नितीन पेंढारकर ही माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे. शिक्षण बीकॉम अर्थातच गरवारे. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठातून क्लासिकल वोकलमधून BA केलेलं आहे. अशा बीकॉम आणि BA या 2 डिग्र्या त्यांच्याकडे. एवढंच नाही, तिसरी पण आहे MA MEd म्हणजे 3 नाही. MAd हिअरिंग इम्पेअरमेंट म्हणजे श्रवण दोष असणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी पदव्युत्तर त्यांनी शिक्षण घेतलं आहे. कर्णबधिरांसाठी विशेष शिक्षिका म्हणून त्यांनी 14 वर्ष कार्य केलं आहे. 14 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत काम करून आता सेवानिवृत्त आहेत. पुणे महानगरपालिकेचा आदर्श शिक्षिका हा अतिशय मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर आहेत पद्मजा अनिल लामरुड. बीकॉम पर्यंत शिक्षण गरवारेमध्ये, तसेच संगीताचे पण त्यांनी रितसर शिक्षण घेऊन संगीत अलंकार पदवी प्राप्त केली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागात 30 वर्षे इतका प्रदीर्घ कालावधी त्यांनी कला विभागात नोकरी केली आहे. सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. आता आमचे कार्यकर्ते, अध्यक्ष, संस्थापक वगैरे 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 87 बॅचचे श्री राजेश गायकवाड. थोडं उभं राहिलं तर बरं होईल. बरेच दिवस ते उभेच आहेत. बीकॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 34 वर्ष त्यांनी स्वस्तिक, सुझलॉन, स्काय3 या कंपन्यांबरोबर अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रात काम केले आहे. शेवटी अकाउंट्स विभागातून डेप्युटी मॅनेजर पदावरून निवृत्ती घेतली आहे. सह्याद्री नॉनव्हेज आणि बिर्याणी स्पेशल या नावाने कोंढवा येथे 2.5 वर्ष त्यांनी हॉटेल व्यवसाय केला आहे. सध्या गरवारे कॉलेज 87 ग्रुपचे मगाशी म्हटल्याप्रमाणे संस्थापक, अध्यक्ष, कार्यकर्ते वगैरे अशा विविध पदांवर हे टी-शर्ट वाले सगळे जोरात कार्यरत आहेत. हे सोपं नाहीये असं इतक्या 87 म्हणजे काय झालं. 40 वर्ष व्हायला काय, 40 वर्ष झाली त्याचे पत्त्याने अजूनही त्यांची मेहनत जोरात सुरू आहे. सगळ्यांना गोळा काढणार. तुझं कोण सांगणार? तसं ना बरं काही दिसत ना आपल्याच कोण नाही, आपल्याच कौतुक करायचं. सगळ्याच बहुतेक श्री उत्तम सुतार बीकॉम पर्यंत शिक्षण आणि 1992 मध्ये विशेष प्रावीण्यासह पुणे विद्यापीठातून त्यांनी DBA पूर्ण केले.
जिंदाल ग्रुप, स्वस्तिक ग्रुप अशा मोठमोठ्या कंपन्यांमधून त्यांनी काम केलं आहे. पासबुक रायटर, अकाउंट असिस्टंट यापासून सुरुवात करून कंपनीचे CEO या पदापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. सध्या छेडा इलेक्ट्रिकल शिरवळ या कंपनीत CEO या उच्च पदावर ते अजूनही कार्यरत आहेत. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा सामाजिक कार्याची आवड त्यांनी जोपासली आहे. पळशी या गावी अनेकांना विविध CR ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी मदत केली आहे आणि करत आहे. श्री राजेश किर्लोस्कर व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. रोटरीचे सदस्य आहेत. त्या माध्यमातून भोर तालुक्यात पाणी पुरवठ्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करीत आहेत. तसेच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका आणि डॉक्टर्स उपलब्ध करून देणे अशी अनेक सामाजिक कार्य ते करत आहेत. नरेश चौधरी हे खासगी क्षेत्रात नोकरी करत असून अजूनही कार्यरत आहेत. सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे. आमच्या दरबारी 87 ग्रुपचे अतिशय महत्त्वाचे सदस्य आहेत. मदतीला सदैव तत्पर असे व्यक्तिमत्व. आता तुम्ही पाहिलंच असेल काही जणांनी हा बोर्ड लावताना. स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना सामाजिक जबाबदारीला वेळ देणे ही लहान गोष्ट नाहीये. त्यानंतर नितीन कुलकर्णी बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रीय खो खोपटू आहेत. मदतीला सदैव तत्पर असा मित्र. सामाजिक कार्यात कायम पुढाकार. आणि तेजस्विनी कोलंडकर पाठक त्यांनी पण या कार्यक्रमात सहकार्य केलं. आता सध्या दिसून नाही बहुतेक काही कामामुळे अडकले असतील. मी सुजाता मारणे कॉलेजमध्ये असतानाची पासलकर. 32 वर्ष मी कोचिंग क्लासेस केले. त्यानंतर कोरोनामध्ये ते मी बंद केले आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्सची डिग्री केली. त्यानंतर आणखी काही वेळ जात नव्हता म्हणून मी इंटरनॅशनल योगा टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला. आणि आता मी सध्या मुळशी येथे एक शेतीविषयक प्रकल्पावर काम करत आहे. आता याच मैत्रीचा उत्सव साजरा करूया पुढील गीताने. मैत्री ही सर्वांना, सर्व नात्याच्या पलीकडची सर्वात सुंदर गोष्ट आहे. एक चांगला मित्र तुमचं हसणं पाहून आनंदित होतोच, पण न सांगताही तुमच्या डोळ्यातलं पाणी ओळखतो. कधी कधी त्या म्हणण्यापेक्षा बरेचदा हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा वरचढ ठरतं. मित्रमैत्रिणी भेटले की गप्पा इतक्या रंगतात आणि वेळ कसा जातो ते कळत नाही. आणि विषय तर कुठून कुठे जाईल यात काही महत्वाच लागणार नाही. 1974 साली आलेल्या बेनाम या चित्रपटातील हे गीत मजरूह सुलतानपूर यांच्या व्यक्तिमत्व उतरलं आहे. संगीतकार नरहरी R.D. बर्मन म्हणजे सगळ्यांचे लाडके पंचम. आणि हे गीत गायला आहे. अगदी युनिक आवाज आहे त्यांचा. कोणाला ओळखता येईल? गाण्याचे शब्द सांगू? यारा हो यारा. चित्रपटात सुद्धा त्यांनी स्वतःच गायलं, म्हणजे त्यांच्यावरच चित्रित झालेला आहे. सांगितलं कांचन 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 नाही, नरेंद्र चंचल. कोणी सांगितलं? जरा थोडं हात वर करा. या बात आहे. वा, जुन्या गाण्याची जादू म्हणते ना, हीच आहे ती. नरेंद्र चंचल हे रात्रभर चालणाऱ्या जागरणामध्ये मुख्यतः गायन करायचे. ते भक्तिगीतं जास्त गायचे. आणि तसं म्हणजे रात्रीचं गाणी म्हणत असल्यामुळे त्यांना मिडनाईट सिंगर असं नाव मिळालं होतं. त्यांची आईच त्यांची गुरु, आणि त्यांची आई अशी जागरणात भजनं गात असायची. त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलंय त्याचं सुद्धा नाव त्यांनी मिडनाईट सिंगर असंच ठेवलेलं आहे. राज कपूर हे खरंच रत्नपारखी. त्यांनी प्रथम यांच्या आवाजाची जादू ओळखली आणि या अनोख्या आवाजाला हिंदी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा संधी दिली. बॉबी या चित्रपटातलं जे गाणं आहे, बेशक मंदिर मस्जिद तोडून, या गाण्याने चंचल यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. या पहिल्याच गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचे बक्षीस किंवा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात मोजकीच गाणी गायली, जसे की तूने मुझे बुलाया शेरावाली आहे आणि आता जे सादर होणार आहे यारा हो यारा वगैरे. पण ही सगळी गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
तर आता आपण प्रकाश यांच्या आवाजात हे अप्रतिम गाणं ऐकणार आहोत. यारा हो यारा. मग काय सांगितल्याप्रमाणे चित्रपटात सुद्धा त्यांनीच गायलंय. हो गया मैं
चांगले मित्र आहेत त्याचा इतका श्रीमंत माणूस नाही. कधीतरी आपणहून वेळ काढून खूप दिवस न भेटलेल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सहजच फोन करून नुसतं म्हणा आठवण आली म्हणून फोन केला. त्याला जो काही आनंद होईल ना तो कल्पनातीत असेल. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते 2 गायिकांनी गायलेलं आहे. म्हणजे डिवेट गायिकांचं आहे. आशा भोसले आणि शमशाद बेगम. 1969 साली आलेल्या किस्मत या चित्रपटातील हे गीत लिहिलं आहे S.H. बिहारी यांनी. संगीतबद्ध केलंय O.P. नय्यर यांनी. O.P. नय्यर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते बहुधा हिंदी चित्रपटसृष्टीतले एकमेव असे संगीतकार असावे ज्यांनी लता मंगेशकर यांच्याकडून एकही गाणं लावून घेतलेलं नाहीये. त्यांनी आशा भोसले, गीता दत्त आणि शमशाद बेगम यांच्या आवाजात असंख्य अजरामर गाणी दिली आहेत. तर ऐकूया कजरा मोहब्बतवाला सादर करत आहे चित्रा आणि पद्मजा.
सुवर्ण एक मिनिट. सुजाता, त्या मागे बसणाऱ्या आजी आहेत ना, शब्द पाठ होता तुमचा. माझं लक्ष होतं तुमच्या मागे बसलेल्या आजी. काय नाव आहे त्या आजीचं? पुणेकर. आणि खरे पुणेकर आहेत बाबा. शब्द पाठ होता त्यांचा. खूप छान आजी. थँक्यू. तजरेने लेली मेरी जान मधला जो मधाळ लाडीपण आहे ना, जबरदस्त आहे. युगुल गीते म्हणजे duets हे चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य आहे. कारण एकाच गाण्यात थट्टा मस्करी, हसू अशा विविध भावना अनुभवायला मिळतात. हिंदी चित्रपटांमध्ये अनेक जोड्या प्रसिद्ध झाल्या. त्यातलीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. याच जोडीचं 1975 साली आलेल्या खेल खेल में या चित्रपटातील एक मैं और एक तू हे खट्याळ तारुण्य सुलभ गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार गुलशन बाबा, संगीतकार R.D. बर्मन, गायक आशा भोसले आणि किशोर कुमार, आणि आता सादर करत आहे प्रकाश आणि पद्मजा. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. हाँ, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. वक्त भी है मेहरबान, फिर ये कैसे दूरियां. बोलो 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 बोलो. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. हाँ, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. La 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 la.
एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। हाँ, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। और जो तन मन में हो रहा है, ये तो होना ही था। एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। हाँ, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह। और जो तन मन में हो रहा है, ये तो होना ही था। ये तो होना ही था। थैंक यू। ये तो होना ही था। चंद्रकांत वडके दादांसाठी खूप मोठ्या टाळ्या होते. चंद्रकांत वडके. चंद्रकांत वडके. गाणं इतकं छान झालं की येतो होणार नाही का. आताच्या गाण्याने जे चैतन्य आणलंय ते पुढे तसंच राहील असंच पुढचं गाणं आहे. प्रेमाची भाषा शब्दांपेक्षा डोळ्यांनी जास्त चांगली बोलली जाते. नयन बाण जेव्हा हृदयात घुसतो तेव्हा ते हृदय घायाळ झालं नाही तरच नवल. शमशाद बेगम यांच्या खणखणीत आवाजातील हे गीत आहे आरपार या चित्रपटातलं. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार ओ.पी. नय्यर. हे गाणं चित्रित झालं आहे शकीला आणि गुरुदत्त यांच्यावर. गुरुदत्त हेच या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकही होते. गुरुदत्त हे वास्तववादी आणि दर्जेदार चित्रपटांची एक वेगळी परंपरा निर्माण करणारे दिग्दर्शक निर्माते होते. तर कभी आर कभी पार लागा तेरे नजर सादर करत आहे चित्रा. कभी पार लगा तेरे नजर सैया खयाल किया
ही सुरेख संध्याकाळ आता आणखी एका गाण्यानंतर थांबणार आहे. पण या गाण्याचे सूर, तुमचे हसरे चेहरे, आपण एकत्र घालवलेले हे सुंदर क्षण आमच्या मनात कायम राहतील. आज जरी आम्ही गाणी सादर केली असली तरी तुमच्याकडून आम्हाला जे भरभरून प्रेम मिळालं, जी आपुलकी मिळाली, ती खूप विशेष आहे. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे आमचे मित्र श्री राजेश गायकवाड, श्री राजेश किर्लोस्कर, श्री उत्तम सुतार, श्री नरेश चौधरी, श्री नागेश कबाडे आणि श्री नितीन कुलकर्णी यांचे मनपूर्वक आभार. ही सुरेख संध्याकाळ अविस्मरणीय बनवणारे आपले कलाकार मित्र श्री बिपिन मोदी, श्री प्रकाश पवार, चित्रा पेंढारकर आणि पद्मजा लामरून. आयुष्य सुंदर होण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी नाही लागत. दोन प्रेमाचे शब्द, जीवाभावाची काही माणसं आणि मनाला स्पर्श करणारे संगीत एवढं पुरेसं आहे. आणखी एक महत्त्वाची सूचना मी आत्ताच सांगते. श्री राजेश गायकवाड यांनी आपल्या सर्वांसाठी प्रेमाने रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्यासाठी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स 87ची बॅच, 1987ची बॅच यांच्या वतीने म्हणा असं त्यांचं म्हणणं आहे. खरं ते वैयक्तिक त्यांच्या वतीनेच आहे. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्यासाठी, आनंदी आणि निरामय आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपण आता शेवटच्या गाण्याकडे वळूया. त्याचं मन किती मोठं आहे, त्याची अॅनिव्हर्सरी आहे पुढच्या आठवड्यात. त्याच्यातर्फे दिलंय त्यांनी आणि नाव आमचं करतोय सगळ्यांनी. म्हणून काय एक जाताना कॉन्ट्रिब्युशन घेतलंय का? कसं आहे गावात जातोय त्यांनी सांगितलं निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं माझं नाव, पण माझं अस्तित्वच नाही. आता ज्या दिवशी 87 उभा केलाय ना, त्या दिवशी मी 87चा आणि या सगळ्या मित्रांचाच आहे. थँक्यू. आजच्या या 1.5 तासात आपण किती सुंदर प्रवास केला. कधी पावसात भिजलो, कधी कोकणात रुपेरी वाळूत माडांच्या वनात फेरफटका मारून आलो, कधी प्रेमाच्या आठवणींमध्ये रमलो, कधी मनसोक्त हसलो, लोकगीतात रमलो, मस्त नाचलो आणि आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आज तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद पाहून आम्हा कलाकारांचाही उत्साह दुप्पट झाला आहे. ज्याच्या आयुष्यात संगीत आहे त्याच्या आयुष्यात आनंदाची काही कमतरता नसते. आता जे गाणं सादर करणार आहेत पद्मजा, ते 1966 साली आलेल्या ममता या चित्रपटातील आहे. लिहिलं आहे मजरूह सुलतानपुरी यांनी, स्वरबद्ध केलं आहे रोशन यांनी आणि गायला आहे भारतरत्न लता मंगेशकर यांनी. हे केवळ एक गाणं नाही, हा जीवनाचा सुंदर संदेश आहे. आपण राहू न राहू पण आठवणीच्या स्वरूपात आपण सुगंध पसरवत राहू. रहे ना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सवा. सादर करीत आहेत पद्मजा. एक चित्राची सूचना केली आहे. खरंच तुम्हाला मनापासून गाणी आवडली आणि सादर केलेली? तर तुम्हाला आवडली याच्यातच आम्हाला जास्त आनंद आहे. धन्यवाद. रहे न रहे हो बनके कली बनके सवा मागे वफारे. रहे न रहे हो
इसी सरजमी पे हम तो रहेंगे बल्कि गली बल्कि सफा बाकी वफा में रही रहने खूप सुंदर अप्रतिम. मैत्रीचा शेवट अफलातून बहारदार केला सगळं. हे गाणं नक्कीच बराच काळ मला काही कळत राहणार आहे. खूप सुंदर. तुम्ही सगळ्यांनी आमचं कौतुक केलं, टाळ्या वाजून आम्हाला दाद दिली, याबद्दल सगळ्यांनी मनपूर्वक आभार. हॅलो. आणि तुम्हा सर्वांतर्फे आणि गरवरे मार्च 87 तर्फे सुजाता, पद्मजा, विकी, चित्रा आणि प्रकाश तुम्हा सर्वांचे पण अगदी मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. परंतु मी सुजाताचे विशेष आभार मानेल. आम्ही फक्त तिला लिस्ट दिली, तिने जी काय मेहनत केली आणि हा जो सांगतिक प्रवास जो आहे तो काय तिच्या शाब्दिक याच्यात जो गुंफलाय त्याला म्हणजे हॅट्स ऑफ आणि मनापासून तिला सलाम.